आपल्या घरी कोण पाहुणे यायचं म्हणलं आपली लगबग चालू असते. सकाळपासून मी कामातच होते. काजूकरी करून घेतली, भात लावून घेतला आणि मुलांसाठी मिठाचं काढून घेतलं. नंतर आम्हाला तिखटाचं काजूकरी केली होती. आपल्या घरी पाहुणे आले म्हणजे आपण असं सगळं करतो, त्यांचा पाहुणचार आपल्या हातून नीट व्हावा असं प्रत्येकालाच वाटतं. ही सवय माझ्या मम्मीने लावली आहे. माझी मम्मी प्रत्येक पाहुणा, जो कोणी पाहुणा घरी येईल तो कधीच उपाशी जायचा नाही. आणि मी रचना केला होता ते सगळे आल्यावर, आणि सगळे पहिला मुलांना खाऊ घातलं आणि नंतर माझे मिस्टर आले होते, त्यांना मी साडी आणण्यासाठी सांगितली होती. त्या दोघींना साड्या आणल्या होत्या मी. माझी बहीण आणि तिची जाऊ आले होते, तर त्याही नंतर त्यांनीही जेवून घेतलं. सगळ्यांची जेवणं झाल्यावर आम्ही मुलांना घेऊन बाहेर पडलो, कारण खूप गरमी आहे. तर आता मुलांना जरा बाहेर घेऊन तेही खूप एन्जॉय करत होते, कारण शहरात अशी खूप मोकळी जागाच नसते. पण सुदैवाने आमच्याकडे खूप मोकळी जागा आहे. आणि नंतर आपली मराठी संस्कृती, प्रत्येक आपल्या घरी आलेली सुवासिनीची आपण ओटी भरतो, तसेच त्यांची दोघींची आत्यानं ओटी भरली. आणि नंतर ते निघाले. मिस्टर त्यांना सोडायला गेले होते, आणि ते गेल्यानंतर असा काही माझ्या घरात राडा पडला होता. माझं किचन असं काही मेसी झालं होतं. ते नीट करायला मला परत 1 तास लागला, पण खूप आनंदात वेळ घालवला आम्ही. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.